ज्या बिल्डिंग असतात त्या ऑलमोस्ट 12 ते 14 फ्लोअरच्या असतात आणि कुठल्याही बिल्डिंगला आपल्यासारखं टेरेस नाही आहे. त्यामुळं टेरेसवर झोपण्याची जी मजा असते ती इथे नाही आहे. इथे टेरेस नसतं. आणि आता आपण बघूयात की इथलं पार्किंग कसं आहे. इथे ऑलमोस्ट सगळ्यांकडे की असते, 4 व्हीलर असतेच. त्यामुळं पार्किंग लॉट प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि त्याचीही एक वेगळी जागा आहे, एक वेगळी सिस्टीम आहे. ती आमच्या फ्लॅटमध्ये किंवा आमच्या अपार्टमेंटमध्ये कशी आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. ते आहे गेट, जे तुम्हाला रिमोटली उघडायचं आहे जेव्हा तुम्हाला एंटर करायचं आहे तेव्हा, आणि मग ते ऑटोमॅटिक बंद होतं. आणि जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर तुमच्याकडे इथेही रिमोट असणं खूप आवश्यक आहे. तर हे आहे आमचं पार्किंगचं स्पेस आणि ही आहे आमची सुंदर अशी बिल्डिंग. च्या मुद्द्याकडे जो मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगायचं विसरली होती की इथे जे पाणी येतं नळाला ते सगळीकडे सेम पाणी असतं आणि सगळीकडे सेमच क्वालिटीचं असतं. उत्तम दर्जाचं पाणी इथे येतं. मग तो सिंकचा नळ असो किंवा बाथरूममधल्या बेसिनचा नळ असो, सगळीकडे एकच प्रकारचं पाणी येतं आणि तुम्ही हे पाणी डायरेक्टली पिऊही शकता आणि तुमच्या रोजच्या वापराला वापरूही शकता किचनमध्ये. तर याला फिल्टर करण्याची पण गरज नाही, तुम्ही हे पाणी पिऊ शकता. हे चांगलं असतं. तर हा मुद्दा मला सांगायचा राहून गेला होता. तर वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. त्यांची घरं ही लाकडांची बनलेली असतात. इकॉनॉमिकली ती त्यांच्यासाठी सोयीस्कर आहेत, कारण इथे लाकडं भरपूर प्रमाणात आहे. त्या मानाने सिमेंट आणि विटा ह्या कमी प्रमाणात आहेत. तुम्ही जर जुनी घरं पाहिलीत तर ती बऱ्यापैकी लाकडांचीच आहे आणि आमचा फ्लोअरसुद्धा लाकडाचा आहे. आणि इवन भिंतीवर जर तुम्ही टकटक केलं तर पलीकडच्या माणसाला ते स्पष्टपणे ऐकायला येतं. तर हा एक मुद्दा आहे. आणि लाकडांची घरं असल्यामुळे रिस्कही जास्त आहे. त्यामुळे इथली जे गॅस असतात ते एकतर इलेक्ट्रिक गॅस असतात किंवा इंडक्शनचे गॅस असतात. तर हा आहे आपल्या घरातला गॅस आणि तो कसा वर्क होतो हे आपण पटकन पाहूयात. चला. आपल्या घरातला गॅस AEG कंपनीचा आहे आणि हे आहे त्याचं मेन स्विच. जेव्हाही तुम्हाला यूज करायचं आहे तेव्हा तुम्हाला हे मेन स्विच ऑन करायचं आहे. आणि इथे 4 स्टेशन्स आहेत. 10 सेकंदाच्या आत जर तुम्ही ते चालू नाही केलं, जो कुठला गॅस तुम्हाला हवा आहे, तर तो ॲटोमॅटिक बंद होतो. त्यामुळे तुम्हाला पटकन ते ऑन करायचं आहे. हे ऑन केल्यावर सपोज मला हा गॅस हवा आहे तर मी हे बटन प्रेस करणार आणि ही आहे त्याची इंटेन्सिटी. हे कमी करण्याचं बटन 3, 2, 1, 0. आता हा बंद होणार आणि 1, 2, 3, 4 तुम्हाला जसं वाढवायचं आहे ते तुम्ही वाढवू शकता. तुम्ही इथे पाहू शकता ही रेड हॉट प्लेट आहे आणि हे अतिशय गरम होतं. तर थोडंसं जपून करणं गरजेचं आहे यावर. आणि इतकं सेन्सिटिव्ह आहे हा गॅस की थोडंही कुठे काही तुम्ही ठेवलं, समजा आता हे चालू आहे आणि तुम्ही इथे फार मी एक डिश ठेवते तर तो लगेच बीप करेल, आवाज देईल. हे पहा, हे बीपचं साईन की तो सांगतो आहे की काहीतरी तुम्ही ठेवलं आहे आणि विसरला आहेत आणि मग तुम्हाला तो अलार्म मिळतो. आणि हे थोडं जर तुमची भांडी मोठी असतील तर त्याच्यासाठी आहे. तुमचं भांडं छोटं असेल तर तुम्ही याच्या आतही ठेवून हीट करू शकता किंवा साईज मोठी असेल तर हे वापरू शकता. आणि मागेही 2 स्टेशन आहेत. तर 4 अशा हॉट प्लेट आहेत. तर हा आहे आपला गॅस. पण इथे भाकरी होणं खूप अवघड आहे. भाकऱ्यांना जी इंटेन्सिटी लागते गरम गरम ते इथे अवघड आहे. त्यामुळं आम्ही इथे राहताना थोडंसं आम्हाला वाईट वाटतं की भाकरी खायला लवकर मिळत नाही. पोळ्या वगैरे होतात नॉर्मली, पण भाकरी करणं खूप अवघड आहे, खूप वेळ लागतो. तर हा एक मुद्दा आहे. काही काही घरांमध्ये कदाचित असेलही ओपन फ्लेम, पण ते रिस्कीही आहे आणि ते मोस्टली जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. इथे प्रत्येक घरामध्ये डिशवॉशर असतं आणि ते कसं रन करतं काय हे ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर पाहिलेलं आहे. तर आता आपण वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे. आणि इथे कुठेही फॅन नसतो. म्हणजे फॅनचं जे वरती आपल्या इंडियात कनेक्शन असतं भिंतीला, रूफला, ते इथे कुठेही नाही आहे. कारण इथे फॅनची गरजच नाही आहे. आणि जरी हवा असेल समरमध्ये, कारण 2-3 महिने ह्यावेळेस म्हणजे आता खूप उन्हाळा पण वाढतो आहे, तर तुम्ही टेबल फॅन घेऊ शकता. छोटे छोटे पोर्टेबल फॅन्स मिळतात, पण डायरेक्ट असं वरती फॅनचं कनेक्शन नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला कुठेही कनेक्शन दिसणार नाही. फक्त लाईट आहे. लाईट पण या खूपच वेगळ्या आहेत. आणि ह्या लाईट्सबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा मी सुरुवातीला इथे आले होते तेव्हा आपल्याला व्हाईट लाईटची सवय असते, पण इथले लाईट व्हाईट्स नसतात. इथले लाईट अंबर कलरचे असतात, थोडेसे येल्लोइश असतात. त्यामुळं आपल्याला थोडासा त्रास होतो डोळ्यांना, पण आता सवय झालेली आहे. आणि इथले जे लाईट्स आहेत त्याचे तुम्ही कलरही चेंज करू शकतात. आमच्या घरात असा लाईट आहे ज्याचा रिमोटनी कलर चेंज होतं, कधी व्हाईट कधी येलो, फक्त इंटेन्सिटी कमी जास्त होते, कधी इवन रेडही होतो.
तर तेही लाईट तुम्ही इथे विकत घेऊ शकता आणि ते लावू शकता. तर इथल्या घरांमध्ये फॅन नसतो. आणि हे तर कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि हे सगळ्या घरांमध्ये कंपल्सरी आहे. हे आहे फायर अलार्म. भारतीय घरांमध्ये हे नसतं आणि त्याची आपल्याला गरजही नाही आहे, पण इथे लाकडाची घरं असल्या कारणानं हे फायर अलार्म प्रत्येक घरांमध्ये असतं. आणि हे वाजलं की अग्निशमन दलाची गाडी येते. 5 ते 10 मिनटात त्यांना सिग्नल मिळतो आणि ते इथे येतात. किंवा तुम्हीही सांगू शकता की फायर अलार्म वाजतो आहे. तर जेव्हाही आम्ही गॅस यूज करतो किंवा मला आठवतं की एकदा मी अगरबत्ती लावली होती आणि ही अगरबत्ती इथे आणायच्या आधीच माझ्या लक्षात आलं की कदाचित फायर अलार्म वाजूच शकतो, म्हणून मी ते बंद केलं. कारण मी एक छोटा व्हिडिओ पाहिला होता जिथे पूजा करताना त्या महिलेने चुकून अगरबत्ती फिरवली अशी सगळ्या घरात. कारण आपल्याला सवय असते आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो, तर कधी कधी असं करतो, पण ते जर सेन्सर वाजलं तर आणि जर विनाकारण तुम्ही ते ॲक्टिवेट केलं, तुमच्याकडनं तसं झालं तर तुम्हाला फाईनही बसू शकतं. त्यामुळं चुकूनही असं करू नका. आणि जर घरात धूर झाला किंवा कधी आपण पराठे वगैरे करतो किंवा इवन पुरणपोळ्या करतानाही मला बराच वेळा अनुभव येतो की इथे खूप धूर होतो आणि खूप धूर झालं. घराचं तापमानही डिटेक्ट करण्याचं सेन्सर इथे असतं. तुम्ही इथे पाहू शकता. जसं हे हीटरचं बटन आहे, हीटरचं मेन स्विच आहे. इथून तुम्ही कमी जास्त करू शकता सगळ्या गोष्टी. हीटरची इंटेन्सिटी, टेम्परेचर, तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा एका पर्टिक्युलर लेवलला सेट करायचं आहे तर तेही तुम्ही इथे करू शकता. तर हेही घराची ह्युमिडिटी किंवा टेम्परेचर डिटेक्ट करतं. तुम्ही वरतीही पाहू शकता, इथेही आहे. तर जर खूप धूर झाला घरात तर ते स्मोक डिटेक्टर ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट होतं आणि मग फायर अलार्म वाजतो आणि तो खूप कर्कश असतो. त्यामुळं ही काळजी इथे घेणं फार गरजेचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, इथले फ्लोअरसुद्धा वुडनचे असतात. तुम्ही हे पाहू शकता, हे सगळे वुडन फ्लोअर आहे, लाकडांपासून बनलेले आहेत. इथे फरशी वगैरे मोस्टली नसते, तर लाकडांपासूनच पूर्ण घराचं कन्स्ट्रक्शन असतं. आणि मगाशी जसं मी तुम्हाला म्हणाले की खालून जर तुम्ही बेल प्रेस केली, नंबर प्रेस केला तर ते तुम्हाला इथे दिसेल आणि मग तुम्ही इथून त्यांना ॲक्सेस देऊ शकता. तर आता आपण पुढचा फरक पाहूयात. तर इथे प्रत्येक घरांमध्ये वॉशिंग मशीन तर असतं, पण ड्रायरही असतं. अनलेस अँड अनटिल तुमचं फक्त स्टुडिओ अपार्टमेंट नाही आहे किंवा खूप छोटं नाही आहे, तर हे प्रत्येक घरामध्ये असतं. वॉशिंग मशीन तर आता ऑलमोस्ट आपल्याकडेही बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतं, पण ड्रायरही असतं. हे आहे आपलं वॉशिंग मशीन आणि हे आहे ड्रायर. आणि जवळजवळ 8 किलोची आहे. 7 किलोची वॉशिंग मशीनची आणि 8 किलोची ड्रायरची. तर इथे प्रत्येक घरात ऑलमोस्ट वॉशिंग मशीन तर असतं, पण ड्रायरही असतं. आणि जर नसेल तर मला खात्री आहे की तुम्ही आपला या आधीचा धोबीघाटचा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता, ते वापरू शकता. इथे जे बॅचलर असतात किंवा जे एकटे राहतात, ज्यांच्या घरांमध्ये ड्रायर नाही आहे, कारण थंडीत लिटरली कपडे कडक होतात, इतकी थंडी असते, त्याच्यावर बर्फच असतो स्नो पडला की, तर तेव्हा मग तुम्हाला ड्रायरचा उपयोग करावा लागतो. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोशल ड्रायर म्हणू शकतो आपण, सार्वजनिक ड्रायर, ते वापरू शकता. तिथे कपडेही धुवून मिळतात आणि कपडे सुकवूनही मिळतात. ते कसं काय, त्यासाठी तुम्ही ह्या आधीचा आपल्या फॉरेनचं धोबीघाटचा व्लॉग नक्की पहा. जसं भारतात लेटर बॉक्सवर फक्त घराचे मालक किंवा कोणा एका व्यक्तीचं नाव असू शकतं, इथे तसं नाही आहे. इथे लेटर बॉक्सवर त्या प्रत्येकाचं नाव असतं ज्यांनी घराच्या रेंटल कॉन्ट्रॅक्टमध्ये सिग्नेचर केली आहे किंवा जे अडल्ट आहेत त्या सगळ्यांचं नाव इथे असतं. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर हे आहेत इथले काही फरक. तर मी आशा करते की तुम्हाला बऱ्यापैकी फरक लक्षात आले असतील किंवा कदाचित तुम्हाला काही फरक ऑलरेडी माहितीही असतील. तर हे आहेत युरोपीय आणि भारतीय घरांमधले फरक. आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि पहा हा उजेड, ही आहे समरची कंडिशन. तर आता झोपावं की फिरायला जावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असो, आजचा व्लॉग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल आणि एखादा तरी फरक तुम्हाला नवीन वाटला असेल अशी मी आशा करते. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये असंच काहीसं नवीन घेऊन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.